एक आई झाल्यापासून माझ्या मानसिक ताणतणावांमध्ये इतका फरक पडला आहे, तर मला टेन्शन काय असतं तेच विसरून गेले मी. तर इतका आपण आपल्या मुलांमध्ये गुंतलेला असतो. तर बघा, दुपारची वेळी रिधी सिद्धीला लागली होती भूक. म्हटलं चला आता शेवायाच होतो, तर मस्त शेवाया ओतल्या आणि सर्वांनी खाल्ल्या. आणि स्वयंपाकाचीच वेळ होत चालली होती. मग म्हटलं चला डांगरही कापून ठेवू आणि दूध पण तापत ठेवलं साईडला. तर पिलूला डांगरच खायचं होतं, डांगर खाल्लं आणि लसूण पण खायचं होतं. तर बघा, लसूण पण मागितलं त्याने आणि डांगर बनवतच होते. म्हटलं चला रेसिपी शेअर करावं. तर कढईत तेल टाकले, 2 पळ्या मोहरी टाकली आणि लसूण मिरच्या आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतले. कोथिंबीर पण टाकली आहे, फोडणीतच टाकते मी. तर मोहरीशिवाय तर डांगराला म्हणजे चवच येत नाही. तर इतकं छान डांगर होतं, मोहरीन लसणाने मस्त डांगराची टेस्ट होऊन जाते. तर डांगर मी आधीच धुवून घेतलेलं होतं आणि मस्त त्याच्या बारीक फोडी केल्या आणि वाफेवरच शिजत टाकून द्यायचं आहे. मस्त डांगर तयार होतं. त्याच्यानंतर पिलूला खाऊ घातलं आणि रिधी सिद्धीला पण जेवायला दिलं. बाय बाय.